नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण आपलं आरोग्य कायम सुदृढ राहावं यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवतो. आजकालच्या धकाधकीच्या स्ट्रेसफुल जीवनात आजारपण एवढे वाढले आहेत की अगदी 60तले आजार आपल्याला विशितच घेऊन जडतायत. तरुणांमध्ये हृदयविकारांचं प्रमाण वाढतंय. याच विषयी आज आपण डॉक्टरांकडून मार्गदर्शन मिळवणार आहोत. त्यांच्याकडून तरुणांमध्ये वाढणाऱ्या हृदयविकारांची कारणं जाणून घेणार आहोत. त्यावरील उपचारांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी कार्यक्रमात स्वागत करूया डॉक्टर सुधीर सूर्यकांत शेटकर यांचं. नमस्कार डॉक्टर, आपलं खूप खूप स्वागत आहे. सुरुवातीला आपली ओळख करून देते आपल्या प्रेक्षकांना. खरं तर डॉक्टर सुधीर सूर्यकांत शेटकर हे नाशिकमधील अत्यंत नामांकित वरिष्ठ इंटरव्हेन्शनल हृदयरोग तज्ज्ञ आहेत. सध्या ते अशोका मेडिकवर हॉस्पिटल, जे नाशिकमध्ये प्रसिद्ध आहे, तिथले वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. हृदयरोगांवरील उपचारांमध्ये त्यांना सुमारे 15 वर्षांचा समृद्ध असा अनुभव आहे. त्यांनी आजवर अनेक हृदयाच्या जटिल अशा आजारांवर उपचार यशस्वीरित्या केलेले आहेत. ग्रँट मेडिकल कॉलेज, जे मुंबईमध्ये आहे, तिथून त्यांनी आपली MBBS ची पदवी संपादित केली. तर त्यांनी आपलं MD इन जनरल मेडिसिन हे सौराष्ट्र युनिव्हर्सिटी गुजरातमधून पूर्ण केलं. तसंच DM इन कार्डिओलॉजीचं शिक्षण त्यांनी नवी दिल्लीतील अत्यंत प्रख्यात अशा एम्समधून पूर्ण केलं. त्याचबरोबर FESC आणि FSCAI या नामांकित अशा आंतरराष्ट्रीय फेलोशिप सुद्धा त्यांनी संपादित केलेल्या आहेत. आता आपण अजिबात वेळ न दवडता त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवूया. खरं तर हेच दुर्दैव आहे डॉक्टर की तरुणांमध्ये आज जे हृदयरोगांचं प्रमाण वाढतंय त्याविषयी चर्चा करण्याची आज वेळ येते. कारण हीच परिस्थिती आहे, जसं मी सुरुवातीला प्रेक्षकांना सांगितलं की 60तले आजार आज विशित जडत आहेत. आज अशा बातम्या कानावर पडतात की जिममध्ये व्यायाम करताना तरुणाचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू. खरं तर हृदयविकारांचं प्रमाण वाढतंय हे खरं आहे, पण नेमक्या कोणत्या हृदयविकारांचं प्रमाण वाढतंय डॉक्टर? आता आपण जर म्हणलं हृदयविकार म्हणजे काय, तर हृदयविकार एक खूप मोठं एक टॉपिक आहे. पण त्यात पण जे सगळ्यात कॉमन आहे ते हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये होणारे ब्लॉकेजेस, ज्याला आम्ही कोरोनरी आर्टरी डिजीज असं म्हणतो. हे मोस्ट कॉमन हे आजार आहे जे की खूप कमी वयामध्ये आपल्या समाजात आता वाढत चाललेलं आहे. आणि त्याचं मुख्य कारण पण जे आहे ते आपण पुढे थोडं डिस्कस करणारच आहोत. तर कोरोनरी आर्टरी डिजीज हे जे आजार आहे त्याच्याविषयी आपण हे डिस्कस करणार. आणि हे का कमी वयामध्ये आपलं हे आजाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे ते पण आपण थोडक्यात बोलून घेऊ. अगदी कोरोनरी आर्टरी डिझीजचा उल्लेख आपण केला, पण कोरोनरी आर्टरी डिझीज म्हणजे काय डॉक्टर, आणि ते कोणते आहेत? आता आपल्याला माहित आहे हृदयाचं कार्य आहे पूर्ण शरीराला रक्त पुरवठा करणे. आणि हे करण्यासाठी हृदयाला पण स्वतःला रक्ताची गरज असते. आणि हे रक्त पुरवठा हृदयाला करण्यात येतो 3 रक्तवाहिन्यांद्वारे, ज्यांना आम्ही कोरोनरी आर्टरीज असं म्हणतो. जर ह्या कोरोनरी आर्टरीज मध्ये ब्लॉकेजेस झाले, जे की कोलेस्ट्रॉलचे ब्लॉकेज असू शकतात किंवा कॅल्शियमचे, तर त्याच्यामुळे हृदयाला जे रक्तप्रवाह खंडित होतो त्याच्यामुळे उद्भवणारे सगळं त्रास आणि सिम्पटम्स जे म्हणतो दॅट इज कोरोनरी आर्टरी डिजीज. तर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये होणारे जे ब्लॉकेजेस आहेत त्याला आम्ही कोरोनरी आर्टरी डिजीज असं नाव दिलेलं आहे. बरं, पण मग त्याचे काही रिस्क फॅक्टर्स सुद्धा असतील की? हो. आता कोरोनरी डिजीजचे रिस्क फॅक्टर्स आपण 2 ग्रुपमध्ये डिवाइड करू शकतो. एक आहे मॉडिफायबल आणि एक आहे नॉन मॉडिफायबल. नॉन मॉडिफाय म्हणजे तुम्ही बदलू नाही शकत. तर त्याच्यात सगळ्यात मोठा आहे फॅमिली हिस्ट्री. स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री एक खूप मोठं रिस्क, अनुवंशिकता सगळ्यात मोठं रिस्क फॅक्टर आहे आणि ते तुम्ही बदलू नाही शकत. पण सुदैवानं मोस्ट जे कारणं आहेत हे आजार होण्याचे ते सगळे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत, जे तुम्ही लवकर पिकअप करून किंवा त्याचा उपचार करून त्याला आपण अवॉइड करू शकतो. मग त्यात सगळ्यात कॉमन काय येतात तर हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज, हाय कोलेस्ट्रॉल, ओबेसिटी लठ्ठपणा आणि लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी. आताच्या काळामध्ये जर आपण म्हणलं सिटिंग इज द न्यू स्मोकिंग, तर हे काही चुकीचं ठरणार नाही. हो, खरे. स्मोकिंग, टोबॅको यूज आणि सगळ्यात मोठं मेन इम्पॉर्टंट म्हणजे स्ट्रेस. द स्ट्रेसफुल लाईफ, टाईप A पर्सनॅलिटी जे आम्ही म्हणतो की सातत्याने स्ट्रेसमध्ये राहणं, टार्गेट्स अचीव्ह करणं, तर हे सगळ्यांचं एका वेळी कॉम्बिनेशन होऊन हे आजारासाठीचं सगळं एक भाग निर्माण होतो, ज्याच्याने की हे आजार कमी वयामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. बरं, आपण सांगितलं की काही रिस्क फॅक्टर्स हे असे असतात जे आपण टाळूच शकत नाही, जसं की अनुवंशिकता, जे पिढ्यानपिढ्या आपल्याला फॅमिलीकडूनच येत असतात ते आजार. काही आजारांचे रिस्क फॅक्टर्स असे असतात जे आपण टाळू शकतो, जसं की आपण सांगितलं की कोलेस्ट्रॉल किंवा लठ्ठपणा वगैरे. पण मग ते टाळायचे कसे? हे तर सगळ्यांना माहीत असतं की माझं वजन वाढलं तर त्याच्याबरोबर अनेक आजार पण माझ्या वाट्याला येणार आहेत. पण मग ते कमी कसं करायचं, टाळायचं कसं डॉक्टर? कोरोनरी डिजीज आता सध्या एक लाईफस्टाईल डिजीज झालेला आहे. लाईफस्टाईल म्हणजे आपण जे आपल्या जीवनामध्ये जे काही करतो त्याच्यामुळे ह्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. हे 20 वर्षापूर्वी असं नव्हतं. तर जस्ट तुम्ही बघू शकता की आपण आपल्या लाईफमध्ये आता काय केलं, सिडेंटरी लाईफस्टाईल खूप वाढलेलं आहे. डेस्क जॉब्स वाढलेले आहेत, जे मी तुम्हाला सांगितलं, स्ट्रेस, स्मोकिंग, टोबॅको अँड
प्रोसेस्ड फूड हे खाणं, ह्याच्या सगळ्यांमुळे जे एक ओबेसिटीचं पॅन्डेमिक झालेलं आहे आणि हे ओबेसिटीमुळे मग तुम्हाला हायपरटेन्शन, डायबिटीज, हाय कोलेस्ट्रॉल हे सगळ्या गोष्टी उद्भवतात. तर लाईफस्टाईल कंट्रोल करून मोस्ट ऑफ द टाइम्स आपण हे सगळे जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते होण्यापासून आपल्याला वाचू शकतो. आणि रेग्युलर हेल्थ चेकअप करून हे लवकर पिकअप करणं आणि त्याचा उपचार करणं पण खूप गरजेचं आहे. जसं आम्ही रेकमेंड करतो की 40 नंतर ॲटलिस्ट एकदा तरी सर्वांनी आपलं ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल हे चेक करून घ्यायला पाहिजे आणि एकदा तरी स्ट्रेस टेस्ट किंवा 2D इको हे करून बघायला पाहिजे की काही बॅकग्राऊंडमध्ये आजार तर नाही आहे. तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन लवकर डिटेक्ट करून ह्या सगळ्या रिस्क फॅक्टर्सला ट्रीट करणं, ह्या प्रकारे आपण आजार होण्यापासून स्वतःला वाचू शकतो. दॅट इज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर जे आपण म्हणतो, हे ह्या कोरोना डिजीजमध्ये खूप गरजेचं आहे. हो, आणि हे प्रिव्हेन्शन कोणते कोणते आहे त्याच्याकडे मी येणारच आहे. पण आता मी आपल्या अगदी मूळ विषयाला सुरुवात करते डॉक्टर. आजकाल तरुण लोकसंख्या जी आहे आपल्या भारताची, त्यामध्ये कोरोनरी आर्टरी डिझीज जे आहे, जे हृदयविकारांचे किंवा त्यांच्या रक्तवाहिन्यांचे जे आजार आहेत, ते का एवढे बळावत आहेत? जसं मी तुम्हाला सांगितलं की जे रिस्क फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये जे कॉमन आहे हायपरटेन्शन, डायबिटीज, हाय कोलेस्ट्रॉल. आता हे सगळ्या गोष्टी दे आर इंटर रिलेटेड. त्याला मी नाव दिलेलं मेटाबॉलिक सिंड्रोम. व्हॉट इज मेटाबॉलिक सिंड्रोम? तुमच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी असल्यामुळे, बसून असल्यामुळे, डायटरी पॅटर्न्स चेंज झाल्यामुळे, दॅट इज द वेस्टर्नायझेशन ऑफ अवर फूड हॅबिट जे म्हणतो आपण, परकीय जीवनशैली जे तुम्ही आता जस्ट शब्द वापरला, त्याच्यामुळे हे वजन वाढणे आणि हाय BP, डायबिटीज हे सगळं डेव्हलप होणं हे खूप कमी वयामध्ये आता बघायला मिळतो आपल्याला. हे सगळ्या गोष्टी जे आपल्याला पहिलं 50शीत किंवा 60त व्हायचे, दॅट आपण बघतोय की इवन 20 इयर्स, म्हणजे माझा यंगेस्ट पेशंट हार्ट अटॅकचा एज लाईक 25 इयर्स. तर कमी वयामध्ये हे सगळे आजार होत आहेत आणि हे सगळे आपण आपल्यावर ओढून घेतलेले आहेत. जस्ट बाय चेंज इन आवर लाईफस्टाईल आपण ह्याला थांबवू शकतो. बरं, आपण थांबवू शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला माहीत असायला पाहिजे. तुम्ही तपासण्यांचं सांगितलं की वेळोवेळी तपासण्या तुम्ही केल्या पाहिजे. मग आपल्याला माहीत असायला पाहिजे की मला अमुक अमुक आजार आहे, तेव्हा आपण त्याच्याशी लढू शकू किंवा औषधोपचार करू शकू. असे कोणती लक्षणं नसतात डॉक्टर की ज्याच्यामुळे आपण ओळखू शकतो की मला खरंच आता माझ्या हृदयाला काहीतरी त्रास होतोय किंवा काहीतरी आजार जडतोय? आता कोरोनासाठी जे आपण शब्द वापरतो ते दोन प्रकारे तुम्हाला होऊ शकतं. एक आहे ज्याला मी क्रोनिक स्टेबल अंजायना असं म्हणतो आणि दुसरं आहे त्याचं वर्स्ट फॉर्म, दॅट इज हार्ट अटॅक. आता क्रोनिक स्टेबल अंजायना म्हणजे काय? जर तुमच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेजेस झालेले आहेत पण ते अजून 100% नाही झालेत, तर अशा पेशंटमध्ये बसून असताना काही सिम्पटम्स होत नाही. कारण की बसताना आपल्या हृदयाला रक्ताची गरज कमी असते, तर तितकं रक्तपुरवठा आरामात होत राहतो, म्हणून काही सिम्पटम्स होत नाही. पण जेव्हा हे पेशंट चालतो किंवा काही एक्झर्शन करतो किंवा काही स्ट्रेस घेतो, तेव्हा चेस्ट पेन होणं, छातीत दुखणं, छाती भरून येणं, छातीत दुखणं तुमच्या लेफ्ट हँडमध्ये जाणं किंवा जबड्यात येणं, सोबत घाबरल्यासारखं वाटणं किंवा घाम येणं, पण हे सर्व लक्षणं जेव्हा तुम्ही आराम करता तेव्हा ते निघून जातात. तर दिस इज क्रोनिक स्टेबल अंजायना. तर क्रोनिक स्टेबल अंजायना एक पहिलं सिम्पटम आहे जे की तुम्हाला वॉर्निंग साईन देतं की ब्लॉकेजेस असू शकतात आणि इमिजिएटली आपल्याला ते चेक करायला पाहिजे. जर ह्याला दुर्लक्षित केलं आपण आणि पुढे जाऊन हे ब्लॉकेज खूप क्रिटिकल झाले आणि एका दिवशी जर ते 100% बंद झाले, तेव्हा हृदयाच्या त्या भागाला रक्तपुरवठा पूर्णपणे खंडित होतो आणि हृदयाचा तो भाग जो आहे तो कम्प्लिटली डॅमेज होऊन जातो आणि त्याला आम्ही म्हणतो हार्ट अटॅक किंवा ॲक्यूट मायोकार्डियल इन्फार्क्शन. हे सगळे लक्षणं मी तुम्हाला जे सांगितले ते सेम सिम्पटम्स होतात, पण ते रेस्ट केल्यावर थांबत नाही आणि हे चेस्ट पेन कंटिन्युअस चालू राहतो. अँड दिस इज अन इमर्जन्सी. असं जर तुम्हाला आढळलं तर इमिजिएटली हॉस्पिटलकडे यायला पाहिजे. ECG काढल्याशिवाय हे निदान होऊ शकत नाही, तर इमिजिएटली हॉस्पिटलला येऊन ECG काढायला पाहिजे. तर हे दोन प्रकारे कोरोनाटी डिजीजचे पेशंट अंगावर काढू नये ही तर सगळी. अंगावर बेसिकली सिम्पटम्स, नवीन सिम्पटम्स कोणते मग तुम्हाला जर होत असतील तर हे तुम्हाला पूर्ण ट्रीट करणं, त्याचं डायग्नोसिस करणं हे गरजेचं आहे. अगदी अगदी डॉक्टर. एक ना असं बोललं जातं की कोरोना जेव्हापासून आपल्या आयुष्यात आला किंवा ती सगळी जी आपत्ती आली होती तेव्हापासून बरेच आजारपण वाढत गेले. मग हृदयविकारांचे हे जे सगळे तुम्ही सांगताय वेगवेगळे प्रकार, ते सुद्धा कोरोनापासून वाढत गेले का डॉक्टर? कोरोना एक व्हायरल इन्फेक्शन आहे आणि जेव्हा कोविड ज्या लोकांना झालेलं आहे त्यांच्यामध्ये ना रक्त घट व्हायचं प्रमाण जे म्हणतो आपण, प्रोथ्रोम्बोटिक स्टेट एक वर्ड आहे, की रक्त घट होण्याचं रिस्क जे वाढून जातं. तर ज्या लोकांना कोविड जास्त प्रमाणात झालेला आहे, नॉट की ज्यांना फक्त कोविड पॉझिटिव्ह आहे पण काही लक्षणं नाही आहेत असे नाही, ज्या लोकांना खरंच ऑक्सिजनची गरज पडली आहे किंवा ॲडमिट करावं लागलं आहे, रेमडेसिवीर द्यावं लागलेलं आहे, अशा लोकांमध्ये डेफिनेटली कोविडमुळे हृदयाचे जे आजार आहेत ते वाढलेले आहेत. थ्रोम्बोटिक इव्हेंट्स, त्याच्यामुळे होणारे हार्ट अटॅक हे प्रमाण वाढलेले आहेत. पण फक्त एकदा कोरोना झालेला आहे म्हणून आयुष्यभर ते रिस्क राहील असं नाही आहे. तर कोविडच्या काळामध्ये डेफिनेटली हे रिस्क वाढलेलं आहे, पण ज्यांना
सिंपल साधं कोविड होऊन गेलेलं आहे त्यांनी काही आयुष्यभर त्याच्यामुळे आपल्याला हे रिस्क वाढेल असं नाही आहे. त्याच्यापेक्षा जास्त जे मी तुम्हाला रिस्क फॅक्टर सांगितले त्याच्यावर लक्ष दिलं तर जास्त बेटर राहील. अगदी. डॉक्टर, एक प्रश्न मला वाटतं तुम्हाला रुग्ण सुद्धा हे विचारत असतील किंवा तो प्रामुख्याने समोर येतो की हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट हे दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात की एकाच झटक्याला हे दोन नावं दिलेली आहेत? हो, हे खूप चांगलं प्रश्न विचारला तुम्ही, कारण की आता ॲक्च्युली खूप पेशंट विचारतात मला, कारण की खूप यंग लोकांना तुम्ही टी व्हीवरती बघितलं असेल सडनली त्यांची डेथ झालेली आहे. इव्हन खूप सारे व्हिडिओज पण आहेत की एक पेशंट सगळं नॉर्मल आहे एक माणूस आणि एकदम सडनली तो पडून जातो. तर हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. जसं मी तुम्हाला पहिलं सांगितलं की हृदयाच्या रक्तवाहिन्या जे आहेत त्याचं जर ब्लॉकेज झाला तर जे प्रकार घडतो दॅट इज हार्ट अटॅक. अच्छा. पण हृदयामध्ये दुसरी अजून एक गोष्ट आहे, ते आहे हृदयाची लयबद्धता. आपलं हृदय आपण जन्मल्यापासून आपण मरेपर्यंत कंटिन्युअसली ठोके देत राहतो. आपण काही सांगत नाही त्यांना ठोके देण्यासाठी, ते ठोके स्वतः वाढतात पण कमी पण होतात. तर हे होतं हृदयामध्ये आपलं एक इलेक्ट्रिकल कंडक्शन सिस्टीम आहे किंवा विद्युतीय सिस्टीम आहे आपल्या हृदयामध्ये. हृदय स्वतःची विद्युत निर्मिती करतो आणि पूर्ण हृदयावरती प्रसारित करतो, जेणे की आपलं हृदय रिदमिक प्रकारे आकुंचन पावतो. तर दॅट इज नोन एज प्रॉपर रिदम. पण जेव्हा हे रिदम डिस्टर्ब होते, इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट होतं हृदयामध्ये, तर हृदय सडनली खूप जोरात ठोके देणं किंवा ठोके बंद पडणं असं होऊन सडनली कार्डियक अरेस्ट होऊ शकतो, जेणे की पूर्ण शरीराला रक्तपुरवठा खंडित होतो आणि त्याला ट्रीट न केलं तर मृत्यू निश्चित आहे. तर हार्ट अटॅक हे हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये होणाऱ्या ब्लॉकेजचा प्रकार आहे, जेव्हा की हृदयाच्या इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये जेव्हा बिघाड होतो त्याच्यामुळे जे सडन डेथ होते दॅट इज सडन कार्डियक अरेस्ट. एखाद्याला जर मेजर हार्ट अटॅक आला तर त्याला सडन कार्डियक अरेस्ट होऊ शकतो, पण सगळे सडन कार्डियक अरेस्ट आर नॉट हार्ट अटॅक्स. अच्छा. बाकी खूप आजार आहेत ज्याच्यामध्ये की हृदयाच्या इलेक्ट्रिकल प्रणालीमध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळे सडन कार्डियक अरेस्ट होऊ शकतो. एक आजार आहे जे की हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी, यंग लोकांमध्ये स्पेशली ॲथलीट्समध्ये आढळण्यात येतो, ज्याच्यामध्ये की जन्मजातच हृदय जाड असतो ह्या लोकांचा, आणि हे लोक जेव्हा स्ट्रेनस ॲक्टिव्हिटीज काही फिजिकल ॲक्टिव्हिटी करतात तर त्यांचे हृदयाचे ठोके सडनली वाढून कार्डियक अरेस्ट होतो. किंवा काही अनुवांशिक आजार आहेत तर ज्यांची फॅमिली हिस्ट्री आहे की कोणाची असं आकस्मिक डेथ झालेली आहे तर त्यांनी डेफिनेटली एकदा चेकअप करून हे माहीत करायला पाहिजे की त्यांना सडन कार्डियक अरेस्टचं रिस्क आहे की नाही. तर हार्ट अटॅक आणि सडन कार्डियक अरेस्ट हे दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. बरं. आता डॉक्टर, जेव्हा हार्ट अटॅक येतो एखाद्या व्यक्तीला, म्हणजे सांगून हा अटॅक आलेला नसतो कधी, पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःला काहीतरी कळा जाणवतात तिच्या हृदयामध्ये, किंवा एखाद्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तीला, शेजारी बसलेल्या व्यक्तीला आपण घेऊया, की तिला काहीतरी त्रास होतोय, तिला काहीतरी हृदयविकाराचा तीव्र झटका येतो, हे आपल्याला जाणवतंय, पण अशा वेळी कळत नाही की काय करू आणि काय नको, काही सुचत नाही, पण काय करायला हवं अशा वेळी? तुम्ही आत्ता मार्गदर्शन करा. सगळ्यात पहिलं की पेशंटनी एकदम घाबरून न जाता शांत राहायला हवं, कारण की जितकं तुम्ही घाबरणार तितकं हृदयाची ऑक्सिजन डिमांड वाढते आणि मग ते वाढू शकतं अजून जास्त. सेकंड, घरी जर डिस्प्रिन असेल तर एक डिस्प्रिनची गोळी चावून द्यायला पाहिजे. हे एक अँटीप्लेटलेट्स आहे, म्हणजे ब्लड थिनरचं काम करतो. दुसरं, जर सॉर्बिट्रेट किंवा नायट्रोग्लिसरीन टॅबलेट घरी असेल तर हे एक चगळ्याला द्यायला पाहिजे, कारण की त्याच्याने हृदयामध्ये रक्तफ्लो थोडं किंचित वाढू शकतो. हे दोन जर घरी असतील एखाद्याचं तर ते वापरायला पाहिजेत. पण हे दोन्ही गोळ्या घेऊन सगळं ठीक होऊन जाईल असं बिलकुल विचार करू नका, कारण की अटॅक जसं मी तुम्हाला सांगितलं रक्तवाहिनी 100% बंद झाल्यावर होतो आणि हे ओपन अप केल्याशिवाय ते थांबणार नाही. तर हे दोन्ही गोष्टी तुम्ही जे करताय हे फक्त तुम्हाला एक वेळ देतं हॉस्पिटलला पोहोचण्यासाठी. इमिजिएटली जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन एखादं ECG काढायला पाहिजे, जेणे की त्याचं निदान होणार. एकदा निदान झाल्यानंतर मग आपलं उपचार आहे ते रक्तवाहिनी ओपन अप करणे. अच्छा. आता आपली ही चर्चा सुरूच आहे म्हणून हा प्रश्न विचारते डॉक्टर. जेव्हा अशी कोणती सडन सिच्युएशन येते, जेव्हा अगदी घबराट पसरते अगदी आजूबाजूच्या लोकांमध्ये, त्या रुग्णामध्ये, तेव्हा असं म्हणतात की कधीच त्या क्षणी त्या रुग्णाला पाणी देऊ नये. असं का असतं डॉक्टर? असं आहे की जर पोटामध्ये काही गोष्ट असेल तर पेशंट वॉमिट करू शकतो आणि मग ते वॉमिट जर ते श्वासात ओढलं तर त्याला ॲस्पिरेशन होऊ शकतो. हे एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे जास्त प्रमाणात त्यांना काही खायला किंवा खूप जास्त पाणी नाही द्यायला पाहिजे. डेफिनेटली ताण लागत असेल तर थोडं सिप्स ऑफ वॉटर आपण देऊ शकतो, पण खूप जास्त पाणी दिलं आणि त्यांनी जर वॉमिट केलं तर हे दुसरं एक प्रकार प्रॉब्लेम घडू शकतो, ॲस्पिरेशन न्यूमोनिया म्हणतो, अँड दॅट इज अ डिफिकल्ट प्रॉब्लेम टू ट्रीट ऑल्सो.
अच्छा, त्याच्यामुळे. बरं, आता आपण उपचारांकडे वळूया डॉक्टर. जेव्हा जेव्हा हृदयविकारांवर उपचार करण्याबाबत बोललं जातं, तेव्हा 2 नावं अगदी प्रामुख्याने समोर येतात. ती म्हणजे एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी आणि बायपास सर्जरी. सुरुवातीला एंजिओप्लास्टी विषयी आपण माहिती द्या. जसं तुम्ही एन्जिओग्राफी म्हणलं, एन्जिओग्राफी टेस्ट आहे फक्त. ब्लॉकेज बघणं म्हणजे एन्जिओग्राफी. अच्छा. आता आपल्याला ब्लॉकेज दिसलेत तर त्याला कसं ओपन अप करायचं, तर त्याचे 2 प्रकारे आपण करू शकतो. एक आहे एन्जिओप्लास्टी. एन्जिओप्लास्टीमध्ये आपण रक्तवाहिनीच्या आत जाऊन रक्तवाहिनी ओपन अप करतो. ओके. तर हे मिनिमल इन्व्हेजिव्ह आहे, जे की आपण हातातून मोस्टली आता 99% आपण हातातूनच करतो. तर हे करण्यासाठी आपल्याला काही चिरफाड करावी लागत नाही. बरं. तर आपण रक्तवाहिनीला आतून जाऊन त्याला ओपन करतो. स्टेंट एक मेटलचं स्कॅफोल्ड असतं, मेटलची जाळी असते, जे आत आपण बसवतो, जेणे की ते ब्लॉकेज ओपन राहतील. पण काही ब्लॉकेजेस खूप किचकट असतात, जे की एन्जिओप्लास्टीनं होण्यासारखे नसतात किंवा खूप रिस्की असतात एन्जिओप्लास्टी करण्यात. त्यांच्यामध्ये मग आपण बायपास करतो. बायपास आणि एन्जिओप्लास्टीमध्ये फरक सांगितला तर जरी ट्रॅफिक जॅम आहे आणि तुम्ही मधून रस्ता काढून गेला, दॅट इज एन्जिओप्लास्टी. पण एवढं जास्त ट्रॅफिक जॅम आहे की तुम्ही हे करू शकत नाही, तर तुम्ही दुसरा रस्ता घेता आणि पुढे जाऊन जॉईन होता, दॅट इज बायपास. तर ह्याच्यामध्ये पण आपण ब्लॉकेजला तिथेच ठेवून दुसरी रक्तवाहिनी ब्लॉकेजच्या पुढे जाऊन जोडून देतो, जेणे की ब्लड बायपास होऊन पुढे निघून जातं, दॅट इज बायपास. बरं, आता डॉक्टर तुम्ही म्हणालात की आपल्याला जेव्हा ट्रॅफिक मिळतं एखाद्या रस्त्यात, तेव्हा आपण दुसरा रस्ता घेतो. मग जेव्हा हृदयावर थेट उपचार करणं शक्य नसतं, तेव्हा शरीरातला असा कोणता रस्ता आपण निवडतो? शरीरातले काही रक्तवाहिन्या आहेत, जसं की इंटरनल मॅमरी आर्टरी आहे, रेडियल आर्टरीज, हे आपण यूज करतो बायपास करण्यासाठी. बाकी एन्जिओप्लास्टीमध्ये जर किचकट एन्जिओप्लास्टी असेल तर आपल्याकडे आता नवीन टेक्निक्स आलेले आहेत, जसं की इंट्राव्हॅस्क्युलर इमेजिंग किंवा कॅल्शियमचं जे ब्लॉकेज असतील तर कॅल्शियम ब्रेक करण्यासाठी आपल्याकडे ॲथेरेक्टॉमी डिव्हाइसेस नावाचं असतात, जे की ड्रिलिंग करून आपण कॅल्शियम ब्रेक करतो, किंवा इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी स्पेशल बलून्स आहे, ज्याच्याने आपण कॅल्शियमला ब्रेक करू शकतो. तर आता नवीन टेक्निक्स आलेले आहे, ज्याच्याने की आपण किचकट एन्जिओप्लास्टीज पण आता सक्सेसफुली करतोय. पण जर पॉसिबल होत नसेल तर बायपास डेफिनेटली एक ऑप्शन असतो. मग बरं डॉक्टर, इंट्राकॉर्नरी इमेजिंग जे असतं त्याच्यात आणि एंजिओग्राफीमध्ये काय फरक आहे? एन्जिओग्राफीमध्ये आपण रक्तवाहिनीमध्ये इंजेक्शन देतो, त्याचे फोटोग्राफ्स काढतो. तर बेसिकली एन्जिओग्राफीमध्ये आपण रक्तवाहिनीच्या आतली इमेज बघतो फक्त, पण रक्तवाहिनी नेमकी कशाने बनलेली आहे ते त्याच्यात नाही दिसत. इंट्राव्हॅस्क्युलर इमेजिंगमध्ये आम्ही हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये जाऊन आतून पूर्ण रक्तवाहिनीला इमेज करतो, जेणे की आपल्याला कळतं की हे जे ब्लॉकेजेस आहेत कशाने बनलेले आहेत. हे फक्त कोलेस्ट्रॉलचे आहेत, किंवा तिथं क्लॉट आहे, किंवा तिथं खूप कॅल्शियम आहे, किंवा फायब्रस टिश्यू आहे, कारण की फायब्रस टिश्यू बऱ्याचदा इझिली ओपन अप होत नाही. तर इंट्राव्हॅस्क्युलर इमेजिंग करून आपण हे माहिती घेतो की रक्तवाहिनीची अचूक साईज किती आहे, ते ब्लॉकेजेस कशाने बनलेले आहेत, म्हणजे आपण कोणत्या उपकरणांचा वापर करून एन्जिओप्लास्टी सक्सेसफुली करू शकतो हे माहिती घेण्यासाठी इंट्राव्हॅस्क्युलर इमेजिंग करण्यात येते. बरं, आपण प्रसिद्ध अशा मेडिकवर रुग्णालयात रुग्णसेवा देतात. हे रुग्णालय अतिशय विविध सुविधांनी सुसज्ज आहे, हे मला माहीतच आहे. पण तिथले ज्या विशेषतः हृदयविकारांवरील जे काही आजार आहेत त्यांच्यावर जर उपचार घ्यायचे असतील तर ते सर्वसामान्यांना परवडू शकतात तिथे उपचार घेणे डॉक्टर? हो, जर एखाद्याला हार्ट अटॅक आलेला आहे किंवा मेजर काही हार्टचा आजार आहे तर फक्त ते खर्चिक आहे म्हणून ट्रीटमेंट टाळावं हे डेफिनेटली इज नॉट प्रॉपर वे. तुम्हाला हॉस्पिटलला यायला पाहिजे. अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिकमध्ये आपल्याकडे सर्व गव्हर्नमेंटचे जितके पण स्कीम्स आहेत, मग तर महात्मा ज्योतिबा फुले स्कीम असो किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे स्कीम्स असो किंवा काही पण इन्शुरन्स असो, हे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. सगळं नसलं तरी पण तिथे वाजिब दरामध्ये ट्रीटमेंट होऊन जाते. सो फक्त कॉस्ट इश्यू असल्यामुळे ट्रीटमेंट टाळणं आय डोंट थिंक की हे प्रॉपर आहे. तर डेफिनेटली सगळ्यांनी ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे, इमर्जन्सीमध्ये डेफिनेटली यायला पाहिजे. बरं, आणखी एक महत्त्वाचा सल्ला आपण बोलताना दिला मला चर्चेमध्ये की कधीही उपचार घेण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपचार, घरी उपाय करणं हे कधीही चांगले. पण हृदयविकारांसंदर्भात आपण कसे हे प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो डॉक्टर? आता 140 कोटी जनसंख्या आहे आय थिंक, राईट. तर 140 कोटी लोकांमध्ये एन्जिओग्राफी करणं किंवा त्यांचं पुढे हे सगळं एन्जिओप्लास्टी करणं हे न तर समाजासाठी शक्य आहे, आर्थिक दृष्ट्या पण इट इज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम फॉर द कंट्री. हे शक्य नाही आहे. पण प्रॉपर मेसेज देऊन जर आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केलं, प्रिव्हेन्शन्स जे रिस्क फॅक्टर्स आहेत त्याला पहिलं पिकअप करून त्याला प्रिव्हेंट केलं आपण, ह्याला मी प्रायमरी प्रिव्हेन्शन म्हणतो. म्हणजे आजार होण्याच्या पूर्वी सगळ्या गोष्टी जे आपण करतो, आजार न होऊ देणं, दॅट इज प्रायमरी प्रिव्हेन्शन. तर कधी पण एका समाजासाठी प्रायमरी प्रिव्हेन्शन जास्त सोयीस्कर असतं, बिकॉज आपण खूप सारे लोकांना ह्या आजारापासून आपण वाचू शकतो बाय सिम्पल गिव्हिंग मेसेजेस अँड सिम्पल गोष्टी जे आपण करू शकतो. पण एकदा आजार झाला तर त्याचा उपचार जे आहे ते मग कॉस्टली पण होतो आणि इट इज मोर कॉम्प्लिकेटेड ऑल्सो. सो प्रिव्हेन्शन इज डेफिनेटली बेटर दॅन क्युअर. कोरोनरी आर्टरी डिझीजमध्ये तर हे 100% ट्रू आहे. पण एखाद्याला प्रिव्हेन्शन करून सुद्धा जर आजार झाला तर इट इज नॉट एंड ऑफ द रोड, ट्रीटमेंट्स आहेत.
बरं डॉक्टर, हे जे कोरोनरी आर्टरी डिझीज आहेत, अगदी थोडक्यात सांगा की प्रतिबंधात्मक उपाय करणं फार महत्त्वाचं आहे. आपण म्हटलात की काही जणांना अनुवंशिकरित्या हे आजार जडलेले असतात, पण मग हे जन्मतःच लक्षात येत नाही का, किंवा गर्भात असताना बाळ नाही. वगैरे? जसं मी आता शब्द वापरला रिस्क फॅक्टर, तर हे कोरोनरी डिजीज ते रिस्क फॅक्टर, ह्याचा अर्थ हे नाही आहे की ते रिस्क फॅक्टर तुम्हाला असतील तर तुम्हाला ते आजार होणारच, पण हे तुमचं रिस्क वाढवतं. तर जितके जास्त रिस्क फॅक्टर्स होतील तितकं ते तुमचं चान्सेस ऑफ दॅट डिजीज वाढत जातं. आता एखाद्याला जर फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग आहे, पण त्याने जर लाईफस्टाईल चांगली ठेवली, स्वतःला हायपरटेन्शन डायबिटीजपासून वाचवलं किंवा स्मोकिंग अवॉइड केली, लाईफस्टाईल चांगली ठेवून स्वतःला फिट ठेवलं, ओबेसिटी प्रिव्हेंट केलं, तर त्याच्यामध्ये हे आजार होईलच असं नाही आहे. अच्छा. राईट. सो तुम्ही अनुवांशिक तुमचं चेंज नाही करू शकत, पण बाकीच्या जे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत त्याला कंट्रोल करून तुम्ही डेफिनेटली हे आजारापासून वाचू शकता स्वतःला. सो फॅमिली हिस्ट्री स्ट्रॉंग आहे म्हणजे तुम्हाला होणारच आजार असं नाही आहे. तुम्ही त्याला मॉडिफाय करू शकता, बाकी रिस्क फॅक्टर्सला मॉडिफाय करून, आपली लाईफस्टाईल मॉडिफाय करू. येस. अगदी. डॉक्टर, आलेलो आहोत या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता अतिशय मोलाचा असा काय सल्ला द्याल आपल्या सर्व प्रेक्षकांना? फिजिकल ॲक्टिव्हिटी इज मस्ट. तुम्हाला हे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये इन्व्हॉल्व करायलाच पाहिजे. तुम्ही किती पण बिझी असलात तर तुम्हाला अर्धा तास दिवसाचा तुम्हाला तुमच्यासाठी काढायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये मग तुम्ही ब्रिस्क वॉकिंग, सायकलिंग, जॉगिंग. मी माझ्या लाईफस्टाईलमध्ये कसं इन्व्हॉल्व करतो, तर कोणत्या पण फ्लोअरवरती तुम्हाला जायचं असेल तर ॲटलीस्ट लास्टचे 2 फ्लोअर तुम्ही स्वतः चालायला पाहिजे. डोंट टेक लिफ्ट टिल द टॉप. सो 7th फ्लोअर पे अभी हम 7th फ्लोअर पे, तर 7व्या मजल्यात येण्यासाठी तुम्ही 5व्या मजल्यापर्यंत जा, 2 फ्लोअर्स तुम्ही चालून जा. सो तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी इन्व्हॉल्व करून फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवू शकता. हाफ एन आवर डेलीचं फिजिकल ॲक्टिव्हिटी डेली मीन्स 7 days अ वीक इज रेकमेंडेड. स्मोकिंग, टोबॅको कोणत्या पण फॉर्ममध्ये अवॉइड करा. तुमचं स्वतःचं चेकअप करा. ॲटलिस्ट 40 years क्रॉस झाल्यानंतर ॲटलिस्ट एकदा तरी तुम्ही स्वतःचं BP, कोलेस्ट्रॉल, शुगर हे सगळं चेक करायला पाहिजे. त्याच्यानंतर ते अबनॉर्मल असेल तर वर्षातून एकदा चेक करायला पाहिजे, पण इफ इट इज नॉर्मल देन वर्षातून चेक करणं गरजेचं नाही आहे. तुम्ही लाईफस्टाईल चांगली ठेवा अँड यू कॅन चेक एक 3-4 वर्षाला किंवा 5 वर्षाला पण. बरं डॉक्टर, खूप खूप आभार आपले कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आणि इतकं मोलाचं असं मार्गदर्शन आपल्या सर्व प्रेक्षकांना दिल्याबद्दल. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. प्रेक्षक हो, हितगुजमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.